शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आपल्यासोबत आहेत. लातूर जिल्ह्याचा दौरा करतायत. ते पदाधिकाऱ्यांची बैठक घेतलेली आहे. त्यांनी जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांना लक्षात घेऊन कशी तयारी करते शिवसेना? माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी आमच्या सर्व नेत्यांना 2-2, 3-3 महापालिकेची जबाबदारी दिली. फक्त त्या जिल्ह्यातले महापालिकाच नाही, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सगळ्यांची जबाबदारी दिली. आणि इथून तुम्ही हलायचं नाही, या सगळ्या निवडून आणण्याची जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे. आणि आम्हाला त्या ठिकाणी सगळीकडे ह्या तिन्ही ठिकाणी, मी तर संभाजीनगर पण आहे, सोलापूर आहे आणि लातूर आहे. त्यामुळे आता सगळीकडे त्या ठिकाणी आम्ही काम करतो आहे. संपूर्ण शिवसेनेचे सगळे नेते आता सगळीकडे निघालेले आहेत. आपल्या जे मतदारसंघ दिले, जिल्ह्यात दिले, तिथे निघालेले आहेत. तुम्ही निवडणुकांची तयारी करताय, मात्र नारायण राणे असं म्हणतायत 20 जागा बोगस आहे नारायण राणे. नारायण राणे हा बोगस माणूस आहे. माननीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने उद्धवसाहेबांनी असं मोठे झालेलो आणि त्यांना शिव्या देतो. त्याचे पोट्टे पण त्याच्या शिव्या देतात. हे मला नाही आवडणार. म्हणून म्हणून ते काहीतरी बोलत असेल तर त्याला काही रिस्पॉन्स द्यायची गरज नाही आम्हाला. प्रवीण दरेकर असं म्हणतायत की उद्धव ठाकरे गटाच्या ज्या भूमिका आहेत ते सातत्यानं बदलत असतात आणि तकलात नाही, ते खरं म्हणजे ते शिवसैनिकच होते. नंतर ते राजसाहेबांकडे गेले. मग ते राजसाहेबांच्या बाबतीत बोलतात, ते आमच्या बाबतीत नाही बोलत नाही. आणि त्यांच्या भूमिका बदलताना आमची भूमिका ठामास आहे. उद्धवसाहेबांनी जी भूमिका घेतली ती भूमिका एकदम पक्की. कारण साहेबांचा आशीर्वाद देताना आणि साहेबांनी कधी एकदा शब्द दिला तो मागे घेत नव्हते, तसे उद्धवसाहेब पण आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यायचं चाललं होतं, काय कुठपर्यंत आलं? आता आम्हाला सगळ्यांना आनंद होईल जर एकत्र आले तर. कारण आता हल्लीच्या अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जनतेची मागणी आहे. आता मी मराठवाड्यात फिरतो ना, तर मला कधी येणार एकत्र, कधी येणार एकत्र. कारण हे कंटाळे, नागरिक सगळे कंटाळले, ह्या सगळ्या आघाड्या बिघाड्या सगळ्यांना, युती सगळं कंटाळ येते. म्हणून त्या ठिकाणी तर एखाद्या वेळेस आता स्वतःच माननीय संजय राऊत साहेब आणि अनिल परब यांनी ते तसे बोललेच होते. पण अजून त्यांच्याकडनं काही रिस्पॉन्स तो येईल तो हळूहळू. पण आम्ही तर हात समोर केला ना, ओके, टाळीला टाळी देऊ. पण आता त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि दोन्ही भाऊ एकत्र यावा अशी नागरिकांची इच्छा आहे. अवकाळी पाऊस होतोय मराठवाड्यामध्ये, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. लातूरचं जर पाहिलं आणि तर घरांमध्ये सुद्धा पाणी घुसल्यामुळं नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र शासनाचे प्रतिनिधी जे आहेत, मंत्री, ते बांधावर जायला आणखी तयार. एकही मंत्री कुठे फिरायला तयार नाही. फक्त कसं काय कलेक्शन करायचं, गोळा करायचं ह्या भानगडीत ते आहे. पण कोणी फिरत नाही. आता आम्ही तरी किती फिरायचं? मला सांगा, आम्ही विरोधी पक्ष म्हणून किती फिरायचं? माननीय उद्धवसाहेबांचा आदेश आला की त्याला सगळीकडे. पण हे का फिरत नाही? ह्या लोकांनीसुद्धा फिरलं पाहिजे. ह्या लोकांनी दिलासा दिला पाहिजे. लाडक्या बहिणीलाच पैसे नाही तर शेतकऱ्यांना कुठून पैसे देणार, हा एका मंत्र्याने मला सांगितलं. मंत्री संजय शिरसाट पंचतारांकित हॉटेल घेत आहेत अशी एक बातमी पुढे आली आणि मग ते एवढे पैसे कुठून आले अशी चर्चा झाली. आता संजय शिरसाट यांनी ती हॉटेल घेतली. ती हॉटेल म्हणजे ती आता ती काय झालं माहिती आहे का? ती 47-48 कोटीमध्ये घेतली म्हणतात आहे. पण ती आहे 155-56 कोटीची. तिथे ऑलरेडी कोर्टात ते प्रकरण गेलेलं आहे आणि त्याची चौकशी पण सुरू झालेली आहे. म्हणून ते फक्त घेतली आणि दाखवली. परंतु जनतेला हे पटत नाही. जनतेला हे तुम्ही एकदा मंत्री झाले किंवा लोकांनी झाले तर जनतेचं काम केलं पाहिजे, स्वतःचं काम नाही केलं पाहिजे. ही भूमिका आमची माननीय बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलेलं होतं, ती भूमिका आहे. हे सगळे फक्त स्वतःचंच काम करायला लागलं आहे. ही जनता पाहते, जनता त्यांना दोष देणारच. मंत्र्यांकडे कुठून पैसे येतात? आता आपण पाहिलं जालन्याचं प्रकरण, खोतकरांचं रेस्ट हाऊसला एवढे पैसे सापडले त्यांच्या पीएकडं. मी 5 वर्ष महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री होतो. माझ्याकडे हाऊसिंग मिनिस्टर होता, नंतर मग ट्रान्सपोर्ट, नंतर फॉरेस्ट एन्व्हायरमेंट. इतके मोठे मोठे खाते होते. शिवसेना प्रमुखांनी मला दिले, विश्वासाने दिले. आणि कुठेही त्या ठिकाणी एक पैशाचा त्या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला नाही ना. कोर्टानेसुद्धा काही प्रकरणं कोणी टाकली जरी असली तर आम्हाला कधी स्ट्रिक्चर पण पास झाले नाही. ही परिस्थिती आमची होती. प्रामाणिकपणे आम्ही काम केलेलं हे साहेब मानतातच, उद्धवसाहेबसुद्धा मानतात. आणि म्हणून हे सगळं चाललं नाही यांचं, हे काही योग्य नाही आहे. भरमसाठ फक्त पैसे. मी सुद्धा त्या ठिकाणी केंद्रामध्ये मी जवळपास स्टील कोल माईन्सचा चेअरमन होतो. मी पार्लमेंट कमिटीचा चेअरमन होतो 5 वर्ष. मी स्वतः अर्बन अँड रुरल डेव्हलपमेंटचा 2.5 वर्ष चेअरमन होतो आणि अनेक कमिटीमध्ये मी मेंबर होतो. कधी आम्हाला कधी वाटलं नाही. महाराष्ट्रातसुद्धा मी कमिटीचा चेअरमन होतो.
पण कधी असं वाटलं नाही. पण आता हे भ्रष्टाचार सुरू झालेलं नवीनच दिसतं आहे सगळं. ते बरोबर नाही आहे. पण त्यामुळे आता तुम्हाला आठवत असेल की लोकसभेमध्ये सुद्धा काही लोकांनी प्रश्न टाकून पैसे घेतले होते, त्यांना घरी जावं लागलं. मोठे भाजपचे 2-3 त्याच्यात खासदार होते, मग त्यांना घरी जावं लागलं. तर आता यांना काय घरी जावं हे का घरी जात नाही, आता हा प्रश्न सुरू झालेला आहे. म्हणून मी काल एक चेअरमन मला भेटला प्लेनमध्ये. म्हटलं का रे कसं काय ते तुझं? नाही म्हणे साहेब कमिट्या दौरे रद्द झाले म्हणे ह्या सगळ्या प्रकरणामुळे. तुम्ही जर असं करत असेल तर ते योग्य नाही. कॅमेरामन विनोदसह महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर.